नमस्कार, मी साबळे आरटी न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय करमाड तालुका जिल्हा औरंगाबाद, विषय मराठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी पद्य विभाग इयत्ता 10वीच्या वर्गातील 9वी कविता आश्वासक चित्र ह्या कवितेविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत। आश्वासक चित्र म्हणजे काय, तर उद्याचं जगाचं चित्र। उद्या नेमका अलीकडच्या काळात आपण हे स्पर्धेचं युग, धावपळीचं युग, वाढती लोकसंख्या आणि एकीकडं भारतात पुरुषप्रधान संस्कृती, एकीकडं असं म्हटलं जातं की भारतात स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून कामं करतायत, परंतु अजूनही काही ग्रामीण भागात अजूनही स्त्रियांना दुय्यम मानलं जातं। परंतु ह्या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीनं ह्या जगाला, ह्या भारतातील लोकांना किंवा समाजाला नीरजा यांनी उद्याचं जग कसं असेल, उद्या स्त्री आणि पुरुष यांना समान दर्जा द्यावा लागणार आहे, ते त्यांनी कवयित्री नीरजा यांनी आपल्या घराच्या झरोक्यातून म्हणजे खिडकीतून बसून बाहेर एक छोटीशी मुलगी भातुकलीचा खेळ खेळते। ते खेळ कसं खेळते, त्या खेळातून तिचं सगळं भातुकलीचं खेळ खेळत असताना तिची छोटीशी बाहुली असेल किंवा थोडक्यात संसारात जे जे काही वस्तू लागतात त्या वस्तू त्या छोट्याशा मुलीकडं, म्हणजे त्या भातुकलीच्या खेळात सर्व वस्तू त्या ठिकाणी आहेत आणि ती खेळ खेळते। तेवढ्यात त्या ठिकाणी एक मुलगा अचानक समोर येतो आणि तिच्याजवळ येऊन तो उंच चेंडू फेकतोय आणि नेमका तो आपलं कौशल्य दाखवतोय। तो नेमका तो चेंडू आपल्या हाताच्या ओंजळीत पकडतोय, धरतोय आणि मग हे सगळं चित्र, ती छोटीशी मुलगी, भिंतीच्या आडोशाला बसलेली मुलगी भातुकलीचा खेळ खेळते, परंतु मुलगा जवळ आल्यानंतर ती या मुलाचं त्या ठिकाणी कौशल्य पाहते आणि मग थोड्याच वेळानंतर ती मुलगी त्या मुलाजवळ उठून येते आणि त्या मुलाला सांगते की मला हे खेळता येईल का। परंतु तो मुलगा आणखी त्या ठिकाणी त्या मुलीला पाहिल्यानंतर आणखी आपलं कौशल्य दाखवतो, आणखी उंच आकाशात चेंडू फेकतोय आणि नेमका तो हातात पकडतोय आणि हातात धरल्यानंतर ती मुलगी म्हणते की हे मीही करू शकते। मुलगा म्हणतोय तू बरं एक काम कर, तू आता काय कर, बरं आहे तू चूल आणि मूल एवढंच सांभाळ। म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य ह्या कवितेतून ती मुलगी त्या ठिकाणी किंवा स्त्रियांनी फक्त चूल आणि मूलच सांभाळायचं का, नाही, तर हे चित्र किंवा हे जे आपल्याला चित्र बदलत चाललेलं आहे, ह्या मुलीच्या रूपानं त्या ठिकाणी आपल्याला या कवितेत सविस्तर पाहायला मिळणार आहे। ते कसं सविस्तर, उद्याचं जग कसं असेल किंवा स्त्री आणि पुरुषांना कसं काम करावं लागणार आहे, हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर पाहायला मिळणार आहे। पाहूया परिचय। स्त्रीवादी कवयित्री, कथा लेखिका, त्यांचे निरन्वय, वेना, श्री गणेशा, निरर्थकांचे पक्षी हे कविता संग्रह कवयित्री नीरजा यांचे प्रसिद्ध झालेले आहेत। जे दर्पणे बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह त्यांनी लिहिले। महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी कवयित्री नीरजा यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने ह्या कवितेत रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे चित्र आपल्याला आज दिसतंय, कदाचित ते उद्या साकार होईल असा विश्वास कवीने या कवितेत व्यक्त केलेला आहे। कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे। स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारे ही चिंतनशील कविता आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांना आज माहिती व्हावं किंवा विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावं व रुजावे ह्या उद्देशाने पाठ्यपुस्तकात ह्या कवितेचा समावेश केलेला आहे। कवितेला सुरुवात करतोय आपण, पाहूया। तापलेला उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची। तापलेला उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची। मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। कवयित्री या ठिकाणी म्हणतायत तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, म्हणजे तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून, भिंतीच्या आडोशाला बसून, भिंतीच्या सावलीत एक मुलगी केव्हाची त्या भिंतीच्या आडोशाला त्या सावलीमध्ये केव्हाची खेळते।
मी तिला केव्हाच पाहते माझ्या घराच्या झरोक्यातून. झरोक्यातून म्हणजे काय? खिडकीतून. झरोक्यातून म्हणजे काय? खिडकीतून कवयित्री त्या छोट्याशा मुलीला पाहते. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटते तिला, चढवते आंधण भाताचं. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटते तिला, चढवते आंधण भाताचं. भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर पा ती छोटीशी मुलगी भिंतीच्या आडोशाला सावलीला बसून कोणता खेळ खेळते? भातुकलीचा खेळ खेळते. कोणता खेळ? भातुकलीचा. ती मांडीवर घेते बाहुलीला आणि त्या भातुकलीच्या खेळामध्ये एक छोटीशी बाहुली तिनं तयार केलेली आहे. अलीकडच्या काळात आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळे चित्र किंवा बाहुल्या वगैरे असे खेळ लहान मुलांना त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. परंतु ती छोटीशी भातुकलीतल्या खेळातली बाहुली, ती छोटीशी मुलगी मांडी घालून बसलेली आणि त्या बाहुलीला ती मांडीवर घेते. ती एका हाताने थोपटते. म्हणजे काय? जसं आई एखाद्या छोट्याशा बाळाला काम करत असताना आपल्या मांडीवर ती आई आपल्या छोट्याशा बाळाला ती झोपवण्याचा प्रयत्न करते, तशी छोटीशी मुलगी त्या भातुकलीच्या खेळातली बाहुलीला म्हणजेच आपल्या जणू काय आपल्या बाळाला ती थोपटते, झोपवते आणि मग हळूच चढवते आंधण भातासाठी. आंधण म्हणजे काय? आंधण म्हणजे भातासाठी गरम पाणी त्या ठिकाणी गॅसवर ठेवतो आपण. त्याच पद्धतीनं ती खेळातसुद्धा छोटीशी मुलगी आंधण ठेवते भातासाठी. आंधण म्हणजे भात शिजवण्यासाठी त्या ठिकाणी आधी तापायला ठेवलेलं जे काही पाणी असतं त्याला आपण भातासाठी ठेवलेलं आंधण असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि मग भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर ती आंधण ठेवते, भात शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवते. पुढं पाहूया. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. बाजूला खेळतो आहे एक मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. आणि तो छोटीशी मुलगी त्या ठिकाणी भातुकलीचा खेळ खेळते. बाजूला एक मुलगा चेंडू खेळतोय, हातात चेंडू घेऊन खेळतोय. तो आकाशात खूप उंच चेंडू फेकतोय आणि नेमका तो चेंडू आपल्या हातात झेलतोय, आपल्या हातात पकडतोय. मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडं. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडं. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. आणि मुलगा ज्यावेळेस त्या ठिकाणी चेंडू खेळत असतो त्यावेळेस अचानक ती छोटीशी मुलगी, भातुकलीचा खेळ खेळणारी मुलगी, ते सगळं त्या ठिकाणी भातुकलीचा खेळ किंवा आपल्या बाहुलीला बाजूला ठेवते आणि ती काय करते? अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती त्या मुलाजवळ जाते. पुन्हा मुलगा त्या ठिकाणी आपलं चेंडू खेळण्याचं कौशल्य किंवा कसब त्या ठिकाणी तो दाखवतोय. आणखी तो आकाशात उंच चेंडू फेकतो आणि नेमका आपल्या ओंजळीत चेंडू पकडतोय. आणि मग मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडं. त्या मुलाकडे जाऊन ती मुलगी म्हणते, चेंडू माझ्याकडे दे खेळायला. तेव्हा तो मुलगा हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा चेंडू देतो हातात तिच्या. आणि ज्यावेळेस ती मुलगी त्याच्याकडे जाते आणि ती सांगते की चेंडू माझ्याकडेही दे, तू खेळ खेळतोय ते खेळ मलाही खेळू दे. असं कोण म्हणते? त्या भातुकलीतल्या खेळातली छोटीशी मुलगी. परंतु अशा वेळेस तो मुलगा त्या ठिकाणी म्हणतोय, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. म्हणजे तो मुलगा म्हणतोय थोडक्यात, किंवा आपण आज पाहतोय स्त्रिया जर कुठे एखादं काम करायला निघाल्या तर पुरुष मंडळी म्हणतात की तू काय कर, घरातली कामं कर, चूल आणि मूल सांभाळ, एवढंच तुझं काम आहे. परंतु ती मुलगी म्हणते की मी दोन्ही करू शकते एकाच वेळेस, तू करशील का? ती चॅलेंज देते त्या मुलाला. तू जे काम करतो ते मीही करू शकते आणि माझं काम आहे तेही मी करू शकते, तेव्हा तुला हे जमल का? मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात आणि मग मुलगा काय करतोय? चेंडू त्या मुलीच्या हातात देतोय. पुढं काय घडतं? उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तो ओंजळीत. आणि मग मुलगी तो चेंडू उंच आभाळाला त्या ठिकाणी फेकते आणि नेमका तो चेंडू तिच्या ओंजळीत म्हणजे तिच्या दोन्ही हातात ती बरोबर झेलते. शिवून म्हणजे आभाळाला स्पर्श करून. शिवून म्हणजे काय? आभाळाला स्पर्श करून.
त्यानंतर उंच उडवलेला चेंडू आबाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून ती म्हणते, आत्ता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतं बाहुलीला प्रथम, मग शोधतं पातेलं भाजीसाठी. आणि आता मुलाकडे त्या मुलीनं त्या मुलाला सांगितलेलं आहे, मी जे काम करून दाखवलं ते आता तू करून दाखव. आणि मग मांडी घालून मुलगा बसतो कुठं? गॅससमोर. दोन्ही हाताने त्या बाहुलीला तो किंवा त्या छोट्याशा बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करतोय आईसारखा. दोन्ही हाताने थोपटवत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. बाहुलीला झोपवतोय म्हणजे लहान मुलाला तो झोपवतोय. त्याच्यानंतर काय करतोय तो? भाजीसाठी, भाजी बनवण्यासाठी, भात बनवण्यासाठी, त्या आंधण ठेवण्यासाठी पातेलं त्या ठिकाणी शोधतोय. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं, हे त्याला आज जमत नाही आहे. त्याला आज स्त्रियांची कामं जमत नाही, पण आज न उद्या त्याला जमल. जसं स्त्री पुरुषांचं काम करू शकते, त्याच पद्धतीनं पुरुषांना जरी घरातली कामं सांभाळता येत नसतील तरी आज न उद्या त्याला हे जमणार आहे. हळूहळू शिकेल तोही, हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवताना घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. कवयित्री या ठिकाणी म्हणता येत हळूहळू शिकेल तोही. जरी तो पुरुष असला, जरी तो बाहेरची कामं करणार असला, तरी त्या ठिकाणी हळू घरातली कामं त्यालाही धुणी भांडं करता येईल, त्यालाही स्वयंपाक करता येईल, त्यालाही मुलं सांभाळता येतील. जर आपण जगाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, या विश्वात किंवा भारतात असे वेगवेगळे प्रकारचे आपण वेगवेगळे डिपार्टमेंट्स पाहतो, वेगवेगळे व्यापार उद्योगधंदे पाहतो. त्या ठिकाणीची कामं करणारे एक छोटंसं उदाहरण तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये पाहतात. जरी त्या ठिकाणी स्वयंपाक अलीकडच्या काळात आपण म्हणतो ग्रामसंस्कृतीमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये की स्वयंपाक करणं हे फक्त स्त्रीचं काम आहे, परंतु 5 स्टार हॉटेलमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी जे स्वयंपाक किंवा उत्कृष्ट आणि स्वादिष्ट स्वयंपाक करणारी जी माणसं असतात किंवा जे कर्मचारी असतात ते कोण असतात? पुरुष असतात. म्हणजे पुरुषांनाही सुंदर काम करता येते, पुरुषांनाही सुंदर स्वयंपाक त्या ठिकाणी करता येतं. परंतु आपली ही एक संस्कृती त्या ठिकाणी झालेली आहे किंवा हे कुठंतरी हे काम फक्त स्त्रियांनीच करावं असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. परंतु कवयित्री या ठिकाणी आपल्याला एक सुंदर असा संदेश देत आहेत की हळूहळू शिकेल तोही. पुरुषही आज ना उद्या त्या ठिकाणी स्वयंपाक करायचं शिकेल. आपलं कसब दाखवताना, घर सांभाळताना त्या ठिकाणी तोही पाहायला मिळणार आहे. कसब म्हणजे कौशल्य. कसब म्हणजे काय? कौशल्य. म्हणजे पुरुषांना आज न उद्या ही घरातली कामं सांभाळणं किंवा हे कौशल्य त्या ठिकाणी त्याला जमणार आहे. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून त्या ठिकाणी जे चित्र कवयित्रीला दिसतंय तो आज न उद्या कदाचित सत्यात उतरवणार आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याचा जगाचं. कवयित्री निर्झा या ठिकाणी सांगतायत माझ्या घराच्या झरोक्यातून म्हणजे माझ्या घरात मी ज्या ठिकाणी बसले आणि त्या बसून त्या ठिकाणी मला ज्या खिडकीतून बाहेर जे काही चित्र दिसतंय ते चित्र कदाचित आश्वासक चित्र असेल. म्हणजे आज ना उद्या हे काय होणार आहे? सत्यात उतरणार आहे. किंवा आज ना उद्या स्त्री आणि पुरुष हे समानतेने काम करणार आहेत. घरातली सगळी कामं ते एकमेकांना वाटून करणार आहेत. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. कवयित्री निर्झा यांनी शेवटच्या ओळीत या ठिकाणी सुंदर असा संदेश दिलेला आहे की माझ्या घराच्या झरोक्यातून जे मी चित्र आज पाहते ते आज ना उद्या आपल्याला त्या ठिकाणी जगात तसं त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष एकत्र काम करताना दिसणार आहेत. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. जिथं सर्व प्रकारची कामं एकत्र केले जातील. स्त्री आणि पुरुष भेदभाव केला जाणार नाही. कोणतंही काम असेल स्त्री आणि पुरुषांना दोघांना मिळून करावे लागणार आहे. आज जर आपण पाहिलं जगाच्या दृष्टिकोनातून तर जगात कोणतं काम स्त्रियांचं आणि कोणतं पुरुषांचं असं कुठेही त्या ठिकाणी भेदभाव केलेला नाही. कोणतंही काम असेल आज तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये हॉस्पिटलचं असेल, वेगवेगळे उद्योगधंदे असतील, व्यापार असेल, कारखाने असतील, वेगवेगळे धंदे असतील, सर्व ठिकाणी आज स्त्रियांच्या मोठ्या प्रमाणावर वाटा किंवा मोठ्या प्रमाणात संख्या आपल्याला दिसून येते.
तर हे चित्र कवयित्री नीरजा यांनी हा संदेश आपल्याला दिलेला आहे की आज सगळीकडे त्या ठिकाणी स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, सगळ्या प्रकारची कामं ते एकमेकांना जवळ घेऊन करतायत आणि ते सगळ्यांना जमतायत. हे चित्र किंवा हा संदेश आपल्याला कवितेतून हा कवयित्री नीरजा यांनी दिलेला आहे. पुढं पाहूया. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. जरी आज भातुकलीचा खेळ असेल, जरी आज आपल्याला ही भातुकलीचं खेळातून आपल्याला या ठिकाणी स्त्री आणि पुरुष किंवा दोन्ही कामं एकत्र दोन्ही कामं त्या ठिकाणी स्त्रिया किंवा पुरुष करू शकतायत, हे आज खेळातून दिसतंय. परंतु आज हे आपल्याला चित्र आधुनिक युगात या तंत्रज्ञानाच्या युगात हे चित्र आपल्याला दिसतंय. किंवा दोन्ही सोबत काम करताना, स्त्री आणि पुरुष सोबत काम करताना आज आपल्याला हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही आम्ही सगळेजण हे चित्र आज आपण सगळीकडे पाहतोय. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात. वास्तवात म्हणजे काय? प्रत्यक्षात. वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात. म्हणजे आज ना उद्या हे जे आपण चित्र दिसतोय, आश्वासक चित्र, हे उद्या वास्तवात खरं उतरणारे, खरं ठरणारे, प्रत्यक्षात प्रॅक्टिकली आपल्याला दिसणारे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही त्या ठिकाणी सगळी घरातली कामं असतील, बाहेरची असतील, हे सगळ्या दोघांना मिळून त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. मग ते मुलगा सांभाळणं असेल, घरात स्वयंपाक करणं असेल, धुणं भांडी करणं असेल, कारण आज वेळ कोणालाच नाही आहे. घरातले दोन्ही त्या ठिकाणी कामाला आहेत, दोन्ही कमावते आहेत, दोन्ही त्या ठिकाणी सर्व्हिसला असतील तर दोघांनाही त्या ठिकाणी कामं करावीच लागणार आहेत. दोघांनाही त्या ठिकाणी मुलांना बाळांना सांभाळावंच लागणार आहे. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात हे चित्र दिसणार आहे. हातात हात असेल दोघांचंही. काय? दोघांचा हातात हात असेल म्हणजे दोघांनाही समान कामं त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडी नाही. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. म्हणजे बाहुलीचा खेळही त्या ठिकाणी त्या मुलाला जमलं पाहिजे, चेंडूचा खेळही त्या ठिकाणी मुलीला जमलं पाहिजे. म्हणजे दोघांनाही त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं की कोणतंही काम हे स्त्रियांचे हे पुरुषांचे असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. जोडीनं म्हणजे काय? सोबतीनं. जोडीनं म्हणजे जोडीने म्हणजे सोबतीनं. तर पहा या ठिकाणी ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं म्हणजे ज्या घरात सहज त्या ठिकाणी दोघांनाही त्या ठिकाणी सारखं काम करावं लागेल, कोणत्याही प्रकारचं भेदभाव केलं जाणार नाही, दोघांनाही सोबतीनं काम करावं लागेल, दोघांनाही त्या ठिकाणी स्त्री पुरुष कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. आणि अशा पद्धतीनं उद्याचं जग हे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसणार आहे, उद्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसणार आहे. हा संदेश कवयित्री नीरजा यांनी या कवितेमधून व्यक्त केलेला आहे. आणि आजच्या या बालवयातील मुलांना किंवा तरुणांना हा सुंदर असा संदेश या ठिकाणी दिला गेलेला आहे की आज ना उद्या कोणतंही काम असेल, स्वयंपाक करायचं काम असेल, तो माझंच आहे किंवा माझ्या बहिणीचंच आहे, आईचंच, असं नाही ते माझंही काम आहे. अशा पद्धतीचा सुंदर असा संदेश. स्त्री आणि पुरुष कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, कोणतेही काम आपल्याला वाटून करायचे. हा संदेश या कवितेतून कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तो आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मला वाटतं आज आपण ही जी काही कविता पाहिली, अभ्यासली, आश्वासक चित्र, ही नुसतं आपल्याला शिकून नाही घ्यायची, तर ती वास्तवात प्रत्यक्षात कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या जीवनात त्याचा वापर होतो आहे किंवा आपण कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही अशा पद्धतीने आपणही नवीन जीवन त्या ठिकाणी जगायला सुरुवात करूया. आणि ते चित्र आपल्याला आज जगात, विश्वात किंवा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं आहे. धन्यवाद.